सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 110वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर करायला अजिबात विसरू नका. तर सकाळची कोवळी किरणं वाड्याच्या खिडकीतून डोकावत होती. सगळीकडे शांतता होती. फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आणि दूरवरून मंदिरात येणारा घंटानाद ऐकू येत होता. प्रिया आज रोजच्यापेक्षा लवकरच उठली होती. रात्रीच्या त्या रोमॅन्टिक गप्पानंतर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच लाली आली होती. आता तिला शिवमने गोठ्याची कामे रोज करायची, सकाळी सकाळी अशी सक्त ताकीद केली होती. तसं पण ती करतच होती. नुकताच तिला 3रा महिना संपून 4था लागला होता. सगळं स्वतःचं आवरून अंघोळ करून तिने आपली साडी नीट नेसली, केसांचा आंबाडा घातला. तरीही शिवम अजूनही झोपलेला होता आणि ती किचनमध्ये आली. गॅसवर दुधाचं पातेलं ठेवून ती चहाची तयारी करू लागली. तेवढ्यात मागून कुणाची तरी चाहूल लागली. प्रियाने आलं किसण्यासाठी किसणी उचललीच होती की तेवढ्यात मागून 2 कणखर हातांनी तिच्या कमरेभोवती विळखा घातला. प्रिया दचकली, पण त्या स्पर्शाचा उबदारपणा ओळखीचा होता. प्रिया हळू आवाजात म्हणली, अहो सोडा ना, कोणीतरी येईल. सकाळी सकाळी काय आहे तुमचं? शिवम तिच्या मानेवर आपली हनुवटी टेकवत आणि त्याच्या श्वासांचा गरम स्पर्श जाणवून देत म्हणाला, येऊ दे ना कोणीही. आपल्याच घरात आहोत ना, आपल्याच बायकोला मिठी मारली तर कोणाची काय हरकत असेल? आणि प्रिया लाजत म्हणली, अहो आईसाहेब येतील खाली आणि तुमचे हे हात ना रात्री पण सुटत नव्हते आणि आता सकाळी पण काय हे काम करू देत मला. शिवम आता त्याची पकड अजून घट्ट करत आणि तिच्या उघड्या खांद्यावर हळुवार किस करत म्हणाला. पण प्रियाच्या अंगावर त्याने किस केला तसा सरकन काटा आला. तिने मागं वळून शिवमच्या डोळ्यात पाहिलं तर ते अजूनही डोळे झोपेने भरलेले होते, पण त्यात प्रियाबद्दलचं अफाट प्रेम स्पष्ट दिसत होतं तिला. शिवम म्हणाला, काल रात्री तू काहीतरी अर्धवट सोडलंस ना, ते पूर्ण कर आधी, मगच सोडेल. आणि प्रिया खोडकरपणे म्हणाली, काय काय अर्धवट सोडले मी? मला तर काहीच आठवत नाही, सोडा. आणि शिवम म्हणाला, तेच ग, माझं तुझ्यावर प्रेम, पुढचं काय? आणि प्रिया आता चेहरा फिरवत म्हणाली, पुढचं काहीच नाही, माझं तुमच्यावर प्रेम अजिबात नाही असं म्हणायचं होतं मला. आणि शिवम तिला आपल्याकडे वळून थेट तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, खोटं बोलतेस ना? तुझं हे थरथरणारे होठ आणि ही झुकलेली नजर सांगते की तुला माझ्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही. असं म्हणून त्याने तिचा चेहरा आपल्या हाताच्या ओंजळीत घेतला. प्रियाचं हृदय आता जोरजोरात धडधडू लागलं. चहाचं पाणी उकळायला लागलं होतं, पण या दोघांना त्याचं भानच नव्हतं. प्रिया म्हणाली, अहो सोडा ना, चहा उतू जाईल. सोडा. शिवम म्हणाला, जाऊ दे ना, आज चहापेक्षा जास्त गोडवा तुझ्या या गालांवर आहे. त्याने हळूच तिच्या गालावर चावा घेतला. तशी ती ओरडली, आई गो, तुम्ही खरंच ना रांगडे पाटील आहात, जरा तरी मऊपणा शिका की. शिवम हसून म्हणाला, अगं पाटील रांगडा शोभतो ग लाडूबाई, आणि तुला हाच रांगडा स्वभाव आवडतो ना माझा. आणि प्रियाने लाजून त्याच्या छातीवर आपला चेहरा लपवला. शिवमने तिला तसंच घट्ट मिठीत धरलं. शिवम म्हणाला, प्रिया तू आली आणि या वाड्याचं नशीबच बदललं बघ. आता वेध लागले ते हे आपल्या येणाऱ्या छोट्या छोट्या पाहुण्यांचे. प्रिया तुला जास्त त्रास तर नाही होते ना? प्रिया आता त्याच्या छातीवर हात ठेवत म्हणाली, तुमची साथ असताना कसला त्रास हो, तुम्ही आहात ना माझी काळजी घ्यायला. तेवढ्यात गड्यांचा बाहेरून आवाज आला आणि प्रिया पटकन शिवमपासून बाजूला झाली. तिने सावरत चहाचे कप बाहेर काढले. शिवम तिथेच उभा राहून आपल्या अज्ञाकारी पण तितक्याच खोडकरपणे बायकोकडे कौतुकाने पाहतो राहिला. दुपारची वेळ होती. वाड्यावर सगळीकडे सामसूम होती. आईसाहेब, आबासाहेब, आजी सगळे दुपारची निवांत झोप घेत होते. प्रिया हॉलमध्ये बसून बाळासाठी काहीतरी शिवणकाम करत होती, पण तिचं सगळं लक्ष मात्र सगळं दाराकडेच होत लागलं होतं. कारण शिवम डेअरी फार्मवरून जाताना सांगून गेला होता की आज लवकर येईल म्हणून, तुझ्यासाठी काहीतरी खास आणायचंय म्हणून. आणि तेवढ्यात बाहेर बुलेटचा ओळखीचा आवाज आला. प्रियाच्या चेहऱ्यावर आपोआप हसू उमटलं. शिवम डेअरी फार्मवरून आला होता. उन्हाने त्याचा चेहरा थोडा आपल्याला दिसत होता, पण डोळ्यात चमक होती कायम. शिवम घरात आला आणि सरळ किचनच्या दिशेने गेला. प्रिया त्याच्यासाठी मागे मागे पाणी घेऊन गेली. प्रिया म्हणाली, आज लवकर आलात पाटील, आणि डेअरीवर सगळं तर ठीक आहे ना? शिवम आता तिच्या हातातला पाण्याचा ग्लास घेता घेता तिच्या हाताला स्पर्शून म्हणाला, सगळं ठीक आहे गो,
पण तिथे ना माझं कामात मनच लागलं नाही आज. सारखं सारखं तुझं ते सकाळचं किचनमधलं अजिबात प्रेम नाही, अजिबात प्रेम नाही हेच वाक्य आठवत होतं. म्हणून म्हटलं जाऊन खात्री करून घ्यावी की नक्की किती प्रेम नाहीये आणि किती आहे. आणि प्रियाला अजून म्हणली, तू बिना खूपच आगाऊ झालात हो. हातपाय धुवा, मी जेवाय वाढते. कडू कारले कुठचे. जेवण झाल्यावर दोघं पण वरच्या रूममध्ये आले आणि शिवमने आपल्या पिशवीतून एक छोटा बॉक्स बाहेर काढला. शिवम म्हणाला, हे बघ, हे तुझ्यासाठी आणलंय. प्रियाने उत्सुकतेने बॉक्स उघडला तर त्यात ताजी ताजी रसाळ स्ट्रॉबेरी होती. या दिवसात स्ट्रॉबेरी मिळणं खूप तसं कठीण होतं, पण शिवमने ती खास तिच्यासाठी मागून घेतली होती. प्रिया म्हणाली, अरे वा, स्ट्रॉबेरी, पण एवढ्या उन्हात तुम्हाला कुठे मिळाली हो? शिवम म्हणला, पाटीला आहोत आम्ही. तुला एखादी गोष्ट हवी म्हटल्यावरती पाताळातून पण शोधून आणू, घे, खाऊन बघ. प्रियाने एक स्ट्रॉबेरी उचलली, पण शिवमने तिचा हात धरला आणि स्वतः एक स्ट्रॉबेरी तिच्या ओठांपाशी नेली. प्रियाने डोळे मिटून तो गोडवा अनुभवला. शिवम खिडकीपाशी जाऊन उभा राहिला आणि बाहेर पसरलेल्या त्या आपल्या शेताकडे पाहू लागला. प्रिया मागून आली आणि त्याने तिचा हात धरून तिला आपल्या जवळ ओढलं. शिवम म्हणाला, प्रिया, कधी कधी विचार करतो, जर तू माझ्या आयुष्यात आली नसती तर हा वाडा, ही शेती फक्त एक निर्जीव मालमत्ता राहिली असती. मी जर पुण्याला असतो तर. तू आलीस आणि या मातीला सुद्धा प्रेमाचा गंध आला. प्रिया त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाले, आणि तुम्ही मला सावरलं नसतं तर कदाचित आज या सुखाच्या क्षणांना मी पण पारखी झाले असते हो. अहो, लोक म्हणतात लग्नानंतर प्रेम कमी होतं, पण तुमचं तर रोज वाढतच चाललंय. आणि शिवम खोडकरपणे तिच्या कानात पटपटला, ते प्रेम नाही ग, ती तर व्याजासकट वसुली आहे. आणि आता तर 2-2 पाहुणे येणार आहे म्हटल्यावर मग विचार कर, माझं प्रेम किती पटीने वाढेल. प्रियाने लाजून शिवमला हलकीशी चिमटा काढला. दुपारचं ते ऊन आता कमी झालं होतं, पण त्यांच्या खोलीत प्रेमाचा उबदारपणा मात्र वाढतच होता. प्रिया म्हणाली, बरं ऐका ना, उद्या आबासाहेबांनी गावातल्या मंदिरात अभिषेक ठेवलाय, आपल्याला लवकर जायचंय. शिवम म्हणाला, जाऊ की मग, पण आता ही दुपार फक्त आपली आहे, चल. असं म्हणून ते दोघे एकाच कुशीत विसावले. शिवमने तिला अलगदपणे जवळ घेतलं होतं. प्रियानेही जगाचं भान विसरून आपल्या रॉयल पतीच्या मिठीत स्वतःला झोकून दिलं. सकाळची वेळ होती. गावातील जुन्या शिवमंदिरात आबासाहेबांनी महाअभिषेकाचं आयोजन केलं होतं. संपूर्ण गाव जमलं होतं, कारण पाटील घराण्याचा कार्यक्रम म्हणजे गावाची शान होती. शिवम आणि प्रिया पारंपरिक वेशात मंदिरात पोहोचले. शिवमने पांढरा शुभ्र कुर्ता पायजामा आणि त्यावर जरीचं उपरणं घेतलं होतं. प्रियाने पण पिवळ्या रंगाची साडी घातली होती. त्यात ती साक्षात लक्ष्मीसारखी दिसत होती. तिचं ते 2 मिऱ्यांनी उचललेलं पोट तिला बायपणाची खरी ओळख करून देत होतं आणि चेहऱ्यावर शिवमच्या प्रेमाची चमक तर दिसून येत होती. पण आज मंदिराच्या वातावरणात काहीतरी वेगळंच वातावरण होतं. गावातील 2 नंबरचे धंदे करणारा विक्रम आपल्या 4-5 गुंडांसह तिथे हजर होता. दारूचा अवैध धंदा आणि काही दिवसापासून शिवमने बंद पाडला होता. त्याचाच राग त्याच्या मनात धुमसत होता. अभिषेक सुरू होणार इतक्यात विक्रमने मुद्दामहून रांगेत येऊन गोंधळ घालायला सुरुवात केली. विक्रम म्हणाला, काय रे भटजी, अभिषेक फक्त पाटलांचाच होणार का? आम्ही काय गावाच्या बाहेरून आलोय का? आधी पूजेला आम्ही बसणार. भटजी घाबरले. आबासाहेबांनी शांतपणे सांगितलं, विक्रम, हे देवाचं घर आहे, इथे राजकारण आणू नकोस, पद्धतशीरपणे पूजा होऊ दे. विक्रम म्हणला, पण तो खूप मगरूत म्हणला, आबासाहेब, आता तुमचे दिवस गेले हो. हा गाव, इथले कायदे आणि हे सगळं आमच्या मर्जीने चाललं. शिव्या, तू तुझ्या बापाला सांगितलं नाही का रे आमच्या वाटेला जाऊ नकोस म्हणून? शिवमचा हात आता रागाने शिवशिव लागला. त्याने प्रियाचा हात सोडून पुढे आला. शिवम शांत पण कणखर आवाजात म्हणाला, विक्रम, ही गप्प आहे, मी गप्प आहे, ही देवाची पायरी आहे म्हणून. तुझा तो काळा धंदा असेल म्हणून तू काळं तोंड करून इथे आलास, पण पाटील घराण्याला आडवं राहण्याची लायकी तुझ्यात नाहीये, कळलं? आणि विक्रमच्या एका माणसाने शिवमच्या दिशेने हात उगारला. पण आता त्या क्षणी शिवमने त्याचा हात हवेतच पकडला आणि इतक्या जोरात पिरगळला की त्याच्या हाडांचा कडकड आवाज संपूर्ण मंदिरात ऐकू आला. शिवम म्हणाला, गावातल्या पोरी बाळींना आणि गोरगरिबांना घाबरवणारे हे तुझे कुत्रे पाळलेत ना तू? आत्ताच्या आता माझ्या समोरून निघून जायचं, नाहीतर याच मंदिराच्या चौकात तुझा हिशोब चुकता करेल. प्रिया थोडी घाबरली होती, पण शिवमचा हा अवतार पाहून तिला त्याचा अभिमानही वाटत होता. आबासाहेब, आईसाहेब शब्दाचा मान राखून गावकरी सुद्धा आता त्यांच्या बाजूने उभे राहिले होते. आबासाहेब म्हणाले, विक्रम,
या मातीत आम्ही आयुष्य वेचले आणि तुझी ही 2 नंबरची कमाई आमच्या घराण्याच्या संस्कारासमोर टिकणार नाही. चालता होतो इथून. अपमानित झालेला विक्रम डोळ्यात आग घेऊन तिथून निघून गेला. पण जाताना त्याने एक इशारा दिला. पाटील, हे ठिणगी आज पडली ना, आता गाव अख्खा गावाला लागेल बघा. शिवमने एक खोल श्वास घेतला आणि प्रियाकडे पाहिलं. प्रियाने हळूच त्याच्या हाताला स्पर्श केला, जणू ती त्याला सांगत होती की मी तुमच्या सोबत आहे म्हणून. अभिषेक शांततेत पार पडला. पण शिवमच्या मनात आता एकच विचार होता, या गावातील घाण साफ करण्याची वेळ आली आहे. पूजा संपल्यावर आबासाहेबांनी शिवमच्या खांद्यावर हात ठेवला. आबासाहेब म्हणाले, राजे, वाघ जेव्हा शांत असतो ना तेव्हा लोकांना तो शेळी समजतात, आणि पण जेव्हा तो डरकाळी फोडतो ना की अख्खं रान शांत होतं. तसं आज पाटलांचा वारसा जपलाय तुम्ही. प्रियाने देवाकडे हात जोडले आणि मनोमन प्रार्थना केली की तिच्या संसारात आणि या गावाला कोणीही संकटात टाकू नये म्हणून. मंदिरातल्या या घटनेनंतर वाड्यावर परतताना वातावरणात एक तणाव होता. शिवम मात्र शांत होता, पण त्याचे डोळे सध्या शांततेतले नव्हते. ते एका मोठ्या वादळापूर्वीचे शांत आकाश होते. प्रिया गाडीत त्याच्या शेजारी बसली होती. तिने हळू शिवमच्या हातावर आपला हात ठेवला. त्याचे स्नायू अजूनही रागाने ताणलेले होते. प्रिया म्हणाली, अहो शांत व्हा ना आता. देवासमोर झालं ते नीच माणसाचा कशाला विचार करताय तुम्ही. शिवम दीर्घ श्वास घेत म्हणला, प्रिया, तो फक्त नीच नाहीये गो, तो विषारी नाग आहे. आणि नागाचा फणा, टेचलेला फणा जास्त धोकादायक असतो. त्याला वाटतं की पाटील फक्त प्रेमाची भाषा जाणतात, पण त्याला हे माहीत नाही की याच हाताने तलवारही चालवली आहे. रात्र झाली होती. वाड्याच्या गच्चीवर शिवम एकटाच फेऱ्या मारत होता. पांढरा सदरा आणि पायजमा घातलेला शिवम चंद्राच्या प्रकाशात अधिकच जबाबदार दिसत होता. प्रिया तिथे आली. तिच्या हातात दुधाचा ग्लास होता. प्रिया म्हणाली, घ्या, दूध प्या आणि झोपा बघू. उद्या पुन्हा डेअरीवर जायचं आहे ना. शिवम म्हणाला, आज झोप उडाली ग. विक्रमने दिलेली ती धमकी, मला आणि या मातीला दिलेला हा शब्द, आबासाहेबांनी मला दिलेली जबाबदारी की या गावातल्या एकाही लेकी बाळीवर अन्याय होणार नाही, सुनेवर होता कामा नये. प्रियाने त्याच्या मागे राहून त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि म्हणाली, मला माहिती हो तुम्ही समर्थ आहात, पण आता तुम्ही एकटे नाही आहात. आपल्या पण बाळाचा विचार करा, स्वतःला जपा. शिवमने मागे वळून तिला आपल्या मिठीत घेतलं. आश्वासक तिच्या कपाळावर एक किस घेतला आणि म्हणाला, तुझ्यासाठी आणि आपल्या बाळांसाठी मी काळजाचा कोट करून उभा राहील. पाटलांचा हा शब्द आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी शिवम डेअरीवर गेला होता. दुपारी अचानक वाड्यावर फोन खणखणला. प्रियाने फोन उचलला. पलीकडून गड्याचा घाबरलेला आवाज होता आणि गडी म्हणाला, वहिनी साहेब, घात झाला. विक्रमच्या माणसांनी डेअरीच्या गाड्या अडवल्यात आणि शिवम दादांशी हुज्जत घालतायत. दादा एकटेच आहेत तिथे. प्रियाच्या हातातून तो फोन सुटला. ते ऐकून तिचं हृदय धपापू लागलं. पण ती पाटलांची सून होती, घाबरून बसणारी नव्हती. तिने पटकन आबासाहेबांना हाक मारली आणि स्वतः गाडीच्या चाव्या घेतल्या. मैदानात रांगडा पाटील डेअरीच्या मुख्य चौकात विक्रम आणि त्याचे 10-12 गुंड शिवमला घेरून उभे होते. शिवमच्या हातात फक्त एक काठी होती, पण त्याचा वाघासारखा रुबाब पाहून कोणीच पुढे होण्याची हिंमत नव्हती त्याच्याकडे. शिवम म्हणाला, काय रे शिव्या, आज तुझ्या डेअरीचं कसं चालतंय ते बघतोच मी. दूध आणि तुझं सगळं दूध रस्त्यावर ओतल्याशिवाय मी हलणार नाही इथून. शिवम कडाकून म्हणाला, विक्रम, दूध पवित्र असतं रे. ते सांडण्यापेक्षा तुझं रक्त सांडलेलं या मातीला जास्त आवडेल. हिंमत असेल तर एकटा पुढे. या भाडोत्री कुत्र्यांच्या मागे काय लपतोस. इतक्यात तिथे प्रिया पोहोचली. शिवमला एकटं पाहून तिचं काळीच पाणी झालं होतं, पण आबासाहेब एकदम बिनधास्त होते. त्यांनी धीर धरला. प्रिया पुढे जाणार इतक्यात आबासाहेबांनी तिचा हात पकडून म्हणाले, ओ सुनबाई, आज या खऱ्या पाटलांचा जलवा बघू. ते पण एकदम टेन्शन न घेता उभे राहिले होते. तिने पाहिले की मागून एक गुंड शिवमवर वार करण्यासाठी धावला आणि प्रिया म्हणाले, अहो मागे बघा. ती जोरात ओरडली. शिवमने चपळाने वळून त्या गुंडांचा हात धरला आणि त्याला हवेत उडवून जमिनीवर आपटलं. पुढच्या क्षणी शिवमचा रुद्र अवतार प्रकटला. त्याने एका पाठोपाठ एक असे गुंडांना लोळवायला सुरुवात केली. त्याच्या प्रत्येक प्रहारामागे या मातीचा आणि आपल्या कुटुंबाचा स्वाभिमान होता. लाट्या काट्या घेऊन
तिथे जमा झाले होते गावकरी सुद्धा. विक्रमने पाहिले की आता त्याची डाळ शिजणार नाही. त्याने पळ काढून घेतला, पण शिवमने त्याला गाठलं आणि त्याची गचांडी धरली. शिवम म्हणाला, पुन्हा या वाटेला आलास तर तुझं नाव या गावाच्या नक्षावरूनच पुसून टाकेल, लक्षात ठेव, असं म्हणून त्याला सोडून दिलं. विक्रम रक्ताळलेल्या तोंडानं तिथून पळाला. शिवम धापा टाकत होता आणि प्रिया धावत त्याच्यापाशी आली. तिने पदराने त्याच्या कपाळावरचा घाम आणि रक्ताचा डाग पुसला. प्रिया डोळ्यात पाणी आणून म्हणली, तुम्ही ठीक आहात ना? शिवम तिला हसून जवळ घेत म्हणाला, सांगितलं होतं ना तुझा पाटील लांगडा आहे म्हणून. आता काही होत नसते आणि तुझी हाक पाठीशी असताना यमराज सुद्धा लांबूनच बघत राहतील बघ. गावकऱ्यांनी पाटील साहेब की जय अशा घोषणा दिल्या. शिवम आणि प्रिया एकमेकांच्या हातात हात घालून वाड्याच्या दिशेने चालू लागले. अस्मीने नुकतेच डोळे उघडले होते इकडे आणि ती चैतन्याच्या चेहऱ्यावरून हळूवार हात फिरवून होती. गेल्या 2 आठवड्यापासून रात्रपाळी नाईट ड्युटी केल्यामुळं त्याला नीटनेटकी झोप मिळाली नव्हती आणि आज त्याची सुट्टी होती आणि अस्मीने मनाशी खूप काही प्लॅन आखले होते, पण त्या एका फोनने शांतता भंग पावली त्यांची. तेवढ्यात चैतन्याच्या फोनची रिंग वाजली, पोलीस खात्याच्या वायरलेसवरून, आणि त्याची कर्कश रिंगटोन वाजली. चैतन्यने झोपेतच फोन उचलला आणि ताडकन डोळ्यांवरची एक झोप एका सेकंदात पळाली होती त्याची. चैतन्य कडक आवाजात म्हणाला, जय हिंद सर, बोला. कंट्रोल रूममधून फोन होता. सर, तातडीने रिपोर्ट करा. हायवेवर मोठ्या दरोड्याची घटना घडली. आरोपींनी जंगलाच्या दिशेने पळ काढलाय. ACP सरांनी तुम्हाला तातडीने घटनास्थळी पाचारण करायला सांगितले. बॅकअप फोर्स घेऊन लगेच निघा. चैतन्य म्हणाला, यस सर, विदिन 15 मिनिट्स मी तिथे पोहोचतोय. फोन ठेवला. चैतन्यने बेडवरून उडी मारली आणि कपाटातून त्याचा खाकी गणवेश काढायला सुरुवात केली. अस्मीने ते सगळं बघून हताश झाली होती. तिने बेडवर हात तळला आणि म्हणाली, अहो, आज तुमची सुट्टी होती ना? आज तरी हे वर्रीचं वेळ बाजूला ठेवायचं होतं ना? आपण ठरवलं होतं ना? आणि आज अख्खा दिवस फोन बंद ठेवून आपण बाहेर जाणार आहोत ना? चैतन्यने आरशात बघत आपला बेल्ट आवळत आणि टोपी नीट करत तो तिच्या जवळ आला आणि तिचे खांदे धरून तिला समजावू लागला. आणि चैतन्य म्हणला, अस्मी, समजून घे ना यार बाळा, हायवेवर दरोडा पडलाय, लोकांचे प्राण धोक्यात आहेत. आज अशी वेळ आरामात घरात बसून राहण्याची नाहीये ग. ही वर्दी फक्त कापड नसून ही माझी जबाबदारी आहे. आणि अस्मी डोळ्यात पाणी आणून म्हणाली, आणि माझी जबाबदारी? लग्न झालं तसं एकही सण, एकही सुट्टी आपण नीट साजरी केली नाही. तुमच्या आयुष्यात फक्त तुमचे गुन्हेगार आणि पोलीस स्टेशन आहे ना? कधीतरी माझाही विचार करत जा की. आणि एक कडक पण प्रेमळ निरोप चैतन्यने घेतला. त्याने तिचा चेहरा त्याच्या हातात ओंजळीत घेतला आणि कपाळावर हळूवार किस करत म्हणला. चैतन्य म्हणला, प्रॉमिस करतो, ऑपरेशन संपून आलं ना तुला हवं तिथे घेऊन जाईल, पण आता मला जाणं गरजेचं आहे. तुझा या इन्स्पेक्टर नवऱ्याचा अभिमान असायला हवा ना तुला, नाही का? अस्मीने रागात मान फिरवली, पण तिने त्याच्या वर्दीवर असलेले सुरकटलेला भाग हाताने नीट केला. ते कितीही रागवली तरी त्याच्या धाडसाचं कौतुकच होतं तिला. अस्मी म्हणाली, जा, स्वतःची काळजी घ्या. गोळ्यांशी खेळता तुम्ही, पण माझा जीव इथे घरी टांगणीला लागलेला असतो तुमच्यामुळे. चैतन्य आता जाता जाता खोडकरपणे हसून म्हणाला, तुझा हा इन्स्पेक्टर इतका कच्चा नाहीये ग. गुन्हेगारांना घाम फोडूनच परतील. तोपर्यंत गरमागरम मूड करून ठेव, आल्यावर मला हवाय. चैतन्यने आपलं रिव्हॉल्वर कमरेला लावलं आणि घराबाहेर पडला. बाहेर उभी असलेली त्याची पोलीस जीप सायरन वाजवत सुसाट वेगानं निघालं. अस्मी बाल्कनीतून त्याच्या जाण्याकडे बघत राहिली. मनात थोडासा राग होता, खूप सारं प्रेम होतं. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तर ज्यांनी